आता पुढचा कार्यक्रम सादर करणार आहे चैताली ढवळीकर कराडे. तर मी तिची थोडक्यात ओळख करून देते आणि माईक तिच्याकडे सोपवते. चैताली ढवळीकर कराडे ती व्यवसायाने लँडस्केप आर्किटेक्ट आहे. सध्या मीरा रोड मुंबई येथे तिचं वास्तव्य आहे. वाचन आणि लेखनाव्यतिरिक्त तिला गायन, पेन्सिल स्केचिंग आणि पेंटिंगची आवड आहे. तिने हौसेने आर्किटेक्चरची पदवी घेतली, पण मास्टर्स डिग्री मात्र लँडस्केप आर्किटेक्टमध्ये केली. त्यामुळे तिला रोजच्या पाहण्यातल्या झाडांचा अभ्यास करता आला. आवड म्हणून वाचलेल्या कवितांमुळे प्रोफेशन म्हणून निवडलेली झाडे तिला कशी दिसली, कशी भासली ते ती आता सांगणार आहे तिच्या वृक्षगान या कार्यक्रमात. चैताली. लँडस्केप डिझाईनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेताना मला लहानपणापासून रोज बघितलेल्या झाडांचा, रोपांचा अगदी बारकाईनं अभ्यास करायला मिळाला. तर त्यातल्या प्रत्येक रोपाशी माझी हळूहळू ओळख होत गेली आणि असं वाटलं की ही झाडं सुद्धा अगदी आपली माणसांसारखीच आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकावर होणारे संस्कार वेगळे आहेत. कुणाला बी लावून रुजवता येतं, कुणाला फांदी लावून रुजवावं लागतं, कोणी तर बाजूच्याचा हात धरून आपोआप मोठं होतं. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. कुणाला खूप ऊन हवं, कुणाला खूप पाऊस हवा, कुणाला सावली हवी, कुणाला गच्च ओली माती हवी व कुणाला कोरडी हवी, कुणी तर वृक्ष रेतीत वाढायला सुद्धा तयार आहे. प्रत्येकाच्या गुणधर्मानुसार त्याला नेमून दिलेलं काम वेगवेगळं आहे. तर कुणी सावली देतं, कुणी फळं देतं, कुणी पक्ष्यांना आकर्षित करतं, कुणी फक्त रांगेत उभं राहून फक्त घरांना प्रायव्हसी द्यायचं काम. तर हा पहिलाच धडा शिकताना लहानपणी ऐकलेलं बीज अंकुरे अंकुरे गाणं माझ्या ओठांवर आलं आणि तेव्हा लक्षात आलं की रोप वाढवणं हे सुद्धा मूल वाढवणं इतकंच आव्हानात्मक आहे. मग जागोजागी दिसणारं चाफ्याचं झाड अभ्यासात आलं. याचं नाव आहे प्लुमेरिया अल्बा. तर या झाडाचा उपयोग आता खरं तर बघा सावलीसाठी होत नाही, पशुपक्ष्यांना आकर्षित करत नाहीत ही झाडं, किंवा प्रायव्हसीसाठी पण होत नाही. तर हे लँडस्केप डिझाईन करताना हे झाड फक्त एक ऑर्नामेंटल ट्री म्हणून वापरलं जातं, म्हणजे फक्त बागेची शोभा वाढवण्यासाठी. ह्यामुळे असेल कदाचित, पण हे झाड ना मला घराचं घरपण वाढवणाऱ्या एखाद्या 3-4 वर्षाच्या अल्लड मुलासारखं वाटतं. आता ह्याच्या फांद्या बघा, मुळापासूनच वेड्यावाकड्या धावायला बघतात. याची फुलं बघा, अगदी निर्मळ पांढरी शुभ्र आहेत, पण त्याच्यात मध्येच एक खोडकरपणाची पिवळी झाक आहे. ह्याची पानं अगदी साधी सरळ सोट आहेत, त्याच्यात चिंचेच्या पानांसारखा दुटप्पीपणा नाहीये, ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पानांसारखी जिभेला त्याच्या धार नाहीये. हे बघून मला आठवतं चाफा बोलेना गाणं. तर आता ऍक्च्युली त्याच्यामध्ये असलेलं कवी बींना जे अपेक्षित होतं की अध्यात्माचं रूपक, ते थोडंसं आपण बाजूला ठेवलं तर ह्याला संगीत देताना वसंत प्रभूंनी या चाफ्याच्या झाडाचा आधार घेतला असावा असं मला वाटतं. चाफा बोलेना, चाफा चालेना, याच्या जी गाल फुगून बसलेली एक अल्लड मुलगी दिसते ना, ती मला या अल्लडपणाची साक्षी देणारी वाटते. पुढे जाऊ, मग माघाची थंडी थोडी संपली ना की मग खऱ्या अर्थानं झाडांना खरं नवं चैतन्य यायला लागतं आणि त्याच्यात पहिला नंबर मारतो तो हा बहावा. ह्याचं नाव आहे कॅशिया फिस्टुला. आता इंदिरा संतांची एक सुंदर कविता आहे, काय मस्त वर्णन केलंय बघा. नकळत येती ओठांवरती तुला पाहता शब्द व्हावा, सोन वरखिले झुंबर लेऊन दिमाखात हा उभा बहावा. लोलक इवले धम्मक पिवळे दवबिंदूतून बघ लुकलुकती, हिरवी परणे जणू कोंदणे साज पाचूचा तया चढवती. कधी दिसे नववधू बावरी, कधी दिसे नववधू बावरी, हळद माखली तनु सावरते, झुळकी संगे दल थरथरता डूल कानीचे जणू हालते. युवतीच्या कमनीय कटीवर झोके घेई रम्य मेखला, की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वांनी झुला बांधला. पीतांबर नेसुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी, पीतांबर नेसुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी. पुन्हा एकदा पार्थासाठी गीता येतो सांगे श्लोकी. ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुझा दाह सहाया, त्या त्यावेळी अवतरेन मी बहावा रूपे तुझे सुखवाया. आता याच्यापेक्षा बहाव्याचं अजून चपखल वर्णन काय करता येईल सांगा. पण आता फक्त हा सुंदर आहे म्हणून याचं तेवढंच महत्व आहे का, तर नाही. याला मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहे. याच्या फळांचा जो पल्प निघतो ना तो त्वचा विकारांवर खूप गुणकारी आहे. अजून एक आहे, याला पावसाचा नेचर इंडिकेटर असं म्हणतात, म्हणजे बहावा फुलल्यानंतर साधारण 60 दिवसांनी पाऊस येतो असं मानलं जातं. त्याच्या पाठोपाठ येतं त्याचं भावंड कॅशिया जवानिका. तर बाकी
सगळ्या बाबतीत हे आपल्या भावाच्या वळणावर गेलेलं आहे, पण एक उगीच एक व्हरायटी घ्यायची म्हणून गुलाबी रंग बदलला. त्याच्या पाठोपाठ येतो गुलमोहर म्हणजे डेलॉनिक्स रेजिया, त्याच्यानंतर नीलमोहर जॅकॅरंडा, परत ताम्हण त्याचं नाव आहे लॅजिस्टोमिया स्पेशिओसा, आणि पळस म्हणजे ब्युटिया मोनोस्पर्मा. तर नाधू महानोरांनी पळसाचं फार छान वर्णन केलंय. फाल्गुनाचे पळस ओल्या रक्त झडलेल्या फुलांचे, फाटक्या काळ्या भुईला जहर उसलेल्या उन्हाचे. इतक्या दाहक उन्हात सुद्धा पळसाचा रक्तवर्ण, ज्याला आपण वॉर्म कलर म्हणतो, तो सुद्धा डोळ्यांना इतकं सुखद कसा काय वाटू शकतो, ही निसर्गाची किमया आहे. तर हे सगळेजण ना मला उन्हाळ्याच्या सुट्टीत आपापल्या आजीच्या गावी भेटलेल्या नातवंडांसारखी वाटतात. आपापले रंग दाखवणारी तरी सुद्धा एकत्र खेळणारी झाडं, एकत्र खेळणारी नातवंड. रस्तोरस्ती यांच्या या दूरवर पसरलेल्या रांगा बघितल्या ना की मला खलील जिब्रानचं एक वाक्य आठवतं आणि पटतं, ते म्हणजे ट्रीज आर द पोएम्स द अर्थ राईट्स ऑन द स्काय. पुढे मग अभ्यासामध्ये काही आध्यात्मिक संदर्भ आले. संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्याची 4 झाडं अस्तित्वात आहेत फक्त, त्यातली 2 भारतामध्ये आहेत, एक दिल्ली इथं आणि एक अहमदाबाद इथं. असं हे झाड आहे बाओबाब. याला ना वडाच्या झाडाचा चुलत भाऊ वगैरे म्हणताय. जमिनीवर घट्ट पाय रोवून फांद्या पसरलेल्या याचं रूप बघितलं ना की मला घराघरातल्या ते खंबीर वडिलांसारखं वाटतं. योगायोगानं कवी मकरंद यांची एक कविता मला माझ्या वाचनात आली आणि त्यात सुद्धा मला एक बापच दिसला. पारंब्यांची मिठी पसरतं कुशीत घेतं, कुणाकुणाच्या स्वप्नामध्ये येतं झाड. पारंब्यांची मिठी पसरतं कुशीत घेतं, कुणाकुणाच्या स्वप्नामध्ये येतं झाड. आणि पायावर लाख कुऱ्हाडी मारून सुद्धा आधाराची हिरवी बोटं देतं झाड. अगदी असंच आता कदंबाच्या झाडाचं पण आहे. भागवत पुराणामध्ये कदंब वृक्ष हा राधाकृष्णाच्या प्रेमाचं किंवा कृष्णाच्या लीलांचं प्रतीक मानला गेला. या वृक्षाखाली बसून कृष्ण बासरी वाजवायचा अशा कथा आहेत, म्हणून याला हरिप्रिया असं पण नाव आहे. आता हाच संदर्भ घेऊन सुभद्रा कुमारी चौहान यांची कदम की पेड ही पण कविता माझ्या वाचनात आली. बऱ्याच जणांनी ऐकली असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पुन्हा वाचून दाखवते. यह कदम का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे. ले देती यदि मुझे बांसुरी तुम 2 पैसों वाली, किसी तरह नीची हो जाती यह कदम की डाली. तुम्हें नहीं कुछ कहता, तुम्हें नहीं कुछ कहता, पर मैं चुपके चुपके आता, उस नीची डाली से अम्मा ऊंचे पर चढ़ जाता. वही बैठ फिर बड़े मजे से मैं बांसुरी बजाता, अम्मा अम्मा कह वंशी के स्वर में तुम्हें बुलाता. बहुत बुलाने पर भी माँ जब नहीं उतर कर आता, माँ तब माँ का हृदय तुम्हारा बहुत विकल हो जाता. तुम आंचल फैलाकर अम्मा वही पेड़ के नीचे, ईश्वर से कुछ विनती करती बैठी आंखें मीचे. तुम्हें ध्यान में लगी देख मैं धीरे धीरे आता, और तुम्हारे फैले आंचल के नीचे छुप जाता. तुम घबरा कर आंख खोलती, तुम घबरा कर आंख खोलती, पर माँ खुश हो जाती जब अपने मुन्ने राजा को गोदी में ही पाती. इसी तरह कुछ खेला करते हम तुम धीरे धीरे, यह कदम का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे. तर थोडक्यात सांगायचं तर हा कदंब वृक्ष हा मला युगानुयुग आपल्या नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या आजोबांसारखा वाटतो. आता ह्याच्याशिवाय अगदी जाईच्या वेलीपासून ते निवडुंगांपर्यंत खूप झाडांनी भल्या भल्या कवींना भुरळ घातली आहे. माझ्याकडे 7 मिनिटं होती, इतक्या कमी वेळामध्ये सांगून इतकं ना झाडांचं विश्व लहान आहे ना कवितांचं. पण जाता जाता जॉयस किल्मर यांची एक कविता वाचनात आली, ती मात्र नक्की ऐकवेल. मला आज जे काही सांगायचं होतं त्याचा सारांश अशी ही कविता आहे. I think that I shall never see a poem lovely as a tree. I think that I shall never see a poem lovely as a tree whose hungry mouth is pressed against the earth's sweet flowing breast. A tree that looks at God all day. A tree that looks at God all day and lifts her leafy arms to pray. A tree that may in summer wear, a tree that may in summer wear a nest of robins in her hair. A tree that may in summer wear a nest of robins in her hair, upon whose bosom snow has lain, who intimately lives with the rain. आणि माझ्या खूप आवडत्या शेवटच्या 2 ओळी आहेत. Poems are made by fools like me. Poems are made by fools like me, but only God can make a tree.